नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतीमध्ये मधमाशा आणि परागकण किती महत्वाचे आहे आज आपण पाहणार आहे. शेतीमध्ये मधमाशा अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्या फुलांचे परागीभवन करतात. त्यामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता लक्षणीयरित्या 20 ते 40% पर्यंत वाढते. जगातील 1/3 अन्न पदार्थ मधमाशांच्या परागभवनावर अवलंबून आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि आर्थिक विकास होतो. म्हणून मधमाशांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. त्या केवळ मध देत नाहीत तर फळे, भाजीपाला आणि कडधान्याच्या वाढीसाठी आवश्यक परागभवन करून नैसर्गिकरित्या शेतीत मदत करतात. शेतीमध्ये मधमाशांचे महत्त्व, उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ. मधमाशांच्या परागभवनामुळे पिकांची फळधारणा सुधारते. त्यामुळे उत्पादन वाढते आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारते. अन्न सुरक्षा. मानवी आहारातल्या अंदाजे 3 पैकी 1 पिकाला परागभवनासाठी मधमाशांची गरज असते. त्यामुळे आपल्या अन्नाचा मोठा भाग त्यांच्यावर अवलंबून आहे. आर्थिक फायदा. मधमाशा पालनामुळे मध आणि इतर उत्पादनातून अतिरिक्त उत्पादन मिळते. तसेच पिकांच्या उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा नफा वाढतो. नैसर्गिक विविधता. मधमाशा वनस्पतींचे परागभवन करून जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत करतात. मधमाशांच्या अनुपस्थितीचे धोके. उत्पादनात घट. मधमाशा नसल्यास परागभवन कमी होते. त्यामुळे पिकाचे उत्पादन घटते. अन्न संकट. अनेक पिके तयार होत नाहीत. त्यामुळे अन्न सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. पर्यावरणाचे नुकसान. जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होईल. उपाययोजना. रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. मधमाशांना हानी पोहोचवणारी रासायनिक फवारणी टाळावी. मधमाशा पालन. शेतामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवणे एक चांगला पर्याय आहे. नैसर्गिक वातावरणाची निर्मिती. मधमाशांसाठी शेताच्या बांधावर आणि पडीक जागेवर विविध फुलांची लागवड करावी. थोडक्यात मधमाशा आणि परागीभवन हे शेतीसाठी अविभाज्य आहे कारण ते उत्पादन वाढवतात, पर्यावरण रक्षण करतात आणि अन्न सुरक्षेसाठी आवश्यक आहे. मधमात्या या शेतीसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. धन्यवाद.